श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, फक्त 3 तासांमध्ये आणि 3 दिवसामध्ये अनुभव जर घ्यायचा असेल तर हा उपाय निश्चित करा. बहुतेक वेळा तुम्ही खूप प्रयत्न करता, खूप काबाड कष्ट करतात, तरीही तुम्हाला पाहिजे ते यश मिळत नाही. अगदी कामाच्या बाबतीत असो, उद्योग व्यवसायाच्या बाबतीत असो, नोकरीच्या बाबतीत असो, किंवा विवाहाच्या बाबतीत असो, किंवा कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत असो. कोणतीही घटना जर घडायची म्हटलं, तुम्ही कितीही अतोनात प्रयत्न केला तरीही ती तुमच्या बाबतीत घडतच नाही. तेच उलट जर पाहायला गेलं तर तुमच्या जवळपास एखादा व्यक्ती तुम्ही असाही पाहिला असेल की त्याकडे भरभरून पैसा आहे, भरभरून प्रॉपर्टी आहे, परंतु त्याला समाजामध्ये काडीचीही किंमत नाही. त्याला समाजामध्ये कोणी मान सन्मान इज्जतही देत नाही. उलट तो जर पुढून गेला तर लोक तोंड फिरून उभी राहतात, त्याच्याबरोबर बोलायलाही जात नाही. आपल्याही बाबतीत बहुतेक वेळा असं घडतं की आपण खूप प्रयत्न करतो, खूप चांगलं वागतो, आपण म्हणतो हे माझं, ते माझं, ते माझं, परंतु लोक आपल्याला समाजामध्ये अपमानित करतात, किंवा आपल्या जवळचीच लोक आपल्यापासून दूर जातात, किंवा आपल्यापासून लांब गेलेले आपल्याला दिसतात. आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कटुता येते. हे कशामुळे झालं हे आपल्याला कळत नाही. पहा, बहुतेक वेळा असं होतं की कोणतंही कार्य असो, कोणताही उद्योग व्यवसाय असो, त्यामध्ये आपल्याला कसंच यश येत नाही, किंवा तो उद्योग व्यवसाय चालू जरी केला तरीही त्याच्यात अडीअडचणी खूप येतात. एखादं घर घेतलेलं आहे, जमीन घेतली, गाडी घेतली, समजा ती कर्जावरती, हप्त्यावरती घेतली, परंतु एक दिवस असा येतो की त्या कर्जाचा हप्ताही आपल्याच्याने पेड होणं पॉसिबल होत नाही. अक्षरशः इतकी विचित्र आणि वाईट वेळ आपल्यावरती येते. जर तुम्हाला सर्व गोष्टीतून जर मार्ग काढायचा असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय करा. निश्चित तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर पहा, हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला मंगळवार, गुरुवार किंवा शुक्रवार, शनिवार जरी केला तरी चालेल, अगदी रविवार जरी केला तरीही चालेल. हा उपाय इतका प्रभावी आहे की या उपायाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. या उपायासाठी साहित्य काय लागणार ते सांगणार आहे. या उपायासाठी तुम्हाला घ्यायचा आहे एक मोरपीस. मोरपीस हा छोटासाच घ्यायचा आहे, मोठा मोरपीस घेण्याची गरज नाही. त्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचा एक छोटासा कपडा घ्यायचा आहे, आणि तुम्हाला घ्यायची आहे एक चांदीची तार. पहा, माहिती आहे आता सोनं चांदी खूप महाग आहे, परंतु चांदीची तार मोठी घ्यायची नाही. अगदी 1-1.5 इंचाची जरी घेतली तरी चालेल. 30-40 रुपयामध्ये तुम्हाला सहजरित्या चांदीची तार एकदम पातळ घ्यायची मिळून जाईल. तर एक चांदीची तार घ्यायची आहे. आता करायचं काय, हे सर्व साहित्य घ्यायचं, घरी यायचं, तुमच्या देवघराच्या समोरच बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणून तुम्हाला पिरियड, सूतक आणि विटाळ असताना हा उपाय करता येणार नाही. घरातील अगदी कोणीही, पुरुषांनी जरी हा उपाय केला तरी चालेल, महिलांनी जरी केला तरीही चालेल, कोणीही हा उपाय करू शकतो. फक्त ही जी बंधन आहेत ती पाळायची आहे. दिवसभरामध्ये रात्री झोपेपर्यंत 12च्या आत कधीही उपाय करा तरीही चालेल. स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, एक बसायला आसन घ्यायचं आणि धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची, देवघराच्या समोरच बसायचं. त्यानंतर एका पाटावरती किंवा चौरंगावरती जो तुम्ही लाल पिवळ्या रंगाचा कपडा आणलेला आहे तो कपडा घ्या, किंवा एखादी पोटली जरी घेतली तरी चालेल. पोटली म्हणजे काय, तर कापडी छोटीशी पिशवी येते, पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळते, किंवा तुम्ही जो कोणता कपडा घेतलेला आहे तो सुई धाग्याच्या द्वारे शिवून त्याची जरी पोटली तयार केली, पिशवी तयार केली तरीही चालते. अगदी 5-10 रुपयाला पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये ती पिशवी मिळून जाते. तुम्हाला जे शक्य आहे ते घ्या, किंवा कपडा जरी घेतला तरी चालेल. आता ही पोटली किंवा हा कपडा चौरंगावरती, पाटावरती ठेवायचा. त्यावरती तुम्ही जे मोरपीस घेतलेलं आहे हे मोरपीस ठेवायचं. मोरपीसावरती थोडंसं गंगाजल असेल तर ते शिंपडा, किंवा गुलाब पाणी शिंपडा, अत्तर असेल तर अत्तर शिंपडून घ्या. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जी चांदीची तार घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, व्यवस्थित कोरडी करायची. तिच्यावरती सुद्धा थोडंसं गंगाजल, गुलाब पाणी किंवा अत्तर वगैरे शिंपडून घ्यायची. त्यानंतर या मोरपिसावरती थोडीशी हळद घ्यायची, चिमूटभर हळद. चिमूटभर हळद त्या तारेवरती आणि मोरपिसावरती अर्पण करायची. त्यानंतर थोड्याशा अक्षता घ्यायच्या, म्हणजे अख्खे तांदूळ घ्यायचे, ते थोडेसे लाल पिवळे केले तरीही चालतील, किंवा तसे जरी टाकले तरी चालतील, ते अर्पण करायचे. एखादं फुल असेल तर ते अर्पण करा. त्यानंतर काय करायचं, आता मोरपीस का घ्यायचं, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की मोरपीस हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, आणि त्यामध्ये भगवान विष्णूचं वास्तव्य असतं.
चांदी का घ्यायची, तर चांदी माता लक्ष्मीला समर्पित आहे. माता लक्ष्मीला चांदी ही अतिशय प्रिय आहे. ज्या घरामध्ये चांदी असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कंटिन्यू असतो, आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो त्या घरावरती कधी कोणतेही संकट येत नाही, त्या घरामध्ये कधी कशाची कमतरताही भासत नाही. म्हणून आपण पाहतो की भगवान विष्णूंच्या माथ्यावरती नेहमी आपल्याला मोरपीस पाहायला भेटतो. तसेच माता लक्ष्मीच्या पायामध्ये पैंजण, त्याचप्रमाणे तोडे वगैरे आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपला गुरुग्रह आणि शुक्रग्रह मजबूत करते. आणि गुरुग्रह आणि शुक्रग्रह हा धन, दौलत, संपदा, त्याचप्रमाणे मान सन्मान याचा कारक आहे. आपला शुक्रग्रह आणि गुरुग्रह ज्याचा मजबूत असतो त्याला जीवनामध्ये कधीच कशाची कमी पडत नाही. त्याच्या मागे पुढे माणसे फिरताना दिसतात, त्याला कधीही शत्रुत्वाच्या भूमिकेत यावं लागत नाही. इतका छान आणि प्रभावी हा उपाय आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, हे सर्व साहित्य घ्यायचं आहे. हळद तर माहिती आहे, हळदीमध्ये पॉझिटिव्हिटी खेचण्याची ताकद खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्याचप्रमाणे प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपण हळदीचा वापर यासाठी करतो की माता लक्ष्मीला तसेच इतर सर्व देवी देवतांना हळद ही अतिशय प्रिय आहे, म्हणून हळद घेतलेली आहे. आता तो मोरपीस घ्यायचा, त्या मोरपीसाला ही चांदीची तार काय करायची आहे, गुंडाळायची आहे. मोरपीस उभा धरायचा आणि बरोबर खाली जो त्याचा व्हाईट रंगाचा जो भाग येतो त्या व्हाईट रंगाच्या भागाला ही चांदीची तार गुंडाळायची आहे. जेवढे आहे तेवढी गुंडाळा. छोटी घेतली, एकच वेळा झाला तरी चालेल, 2 झाले, 3 झाले, किती वेळे होतात तरीही चालेल. तो पूर्णपणे मोरपीसाचा खालचा भाग गुंडाळून घ्यायचा. अगदी इतकासाच मोरपीस घ्या, मोठा घेऊ नका. तर तो मोरपीस गुंडाळून घ्यायचा. त्यावरती ठेवलेलं फुल, अक्षदा ह्या जे काही आहे त्या साईडला काढून घ्यायचे. आणि हे जे मोरपीस आहे हे त्या पोटलीमध्ये किंवा त्या कपड्यामध्ये ठेवायचं आणि त्याची एक पोटली तयार करायची. आणि ही तयार झालेली जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची, त्यावरती डावा हात ठेवायचा आणि असं इमॅजिन करायचं की तुमची प्रेमाची व्यक्ती, आता समजा तुमचे दाजी आणि मी सोबत राहत नाही, आता समजा मी तुमच्या दाजींना माझ्याकडे खेचण्यासाठी किंवा तुमच्या दाजींनी पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये यावं म्हणून मी हा जर उपाय करत असेल तर मी काय म्हणणार की माझे पती सचिन माझ्याकडे पुन्हा येत आहे, आमचं नातं खूप प्रेमाचं आनंदाने चालू आहे, आमचा संसार खूप सुखासमाधानात आनंदात चालू आहे आणि मी माझ्या संसारामध्ये खूप खुश आहे असं बोलायचं. आता समजा तुम्ही नोकरीसाठी करताय, तुम्ही इंटरव्ह्यू देऊन आलेले आहात, तर काय करायचं की मी आज या कंपनीमध्ये, कंपनीचं नाव घ्यायचं, मी आज या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देऊन आलेलो आहे, माझा इंटरव्ह्यू खूप सुंदर झालेला आहे आणि मला याच कंपनीमध्ये नोकरी लागणारच आहे असं बोलायचं. विवाहासाठी करताय तर विवाहासाठी की मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे, मला माझ्या 7 जन्माची साथीदार, मला सुखदुःखात साथ देणारी साथीदार भेटलेले आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे असं बोलायचं. जी कोणती तुमची इच्छा असेल, इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही करू शकता. समजा तुम्हाला गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा आहे, घर घ्यायचे, जमीन घ्यायची, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे बोलू शकता. किंवा एखादी व्यक्ती आहे तिला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे, तुमच्याकडे खेचायचं आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही उपाय करू शकता. त्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आता मी जिथं तुमच्या दाजींचं नाव घेतलं, तुम्ही तिथं त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकता आणि त्याला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन तुम्हाला या पोटलीला द्यायची आहे. आता या दोनही वस्तू ज्यावेळेस एकत्र येतात, मोरपीस आणि चांदी ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्यांची ताकद इतकी वाढते की कोणतीही गोष्ट आकर्षित करण्याची, कोणत्याही गोष्टीला अट्रॅक्ट करण्याचं काम हे दोनही साहित्य करतं. म्हणून ज्यावेळेस या दोनही साहित्यांचा संगम होतो त्यावेळेस जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही, सर्व गोष्टी आपल्याला साध्य होण्यास मदत होते. म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता ह्या पोटलीचं करायचं का, ही पोटली तर अभिमंत्रित झाली, व्यवस्थित तिला अफर्मेशन आपण दिली. ही जी पोटली आहे ही 43 दिवस तुम्हाला सोबतच ठेवायची आहे. पुरुष असतील त्यांनीही सोबत ठेवायची, महिला असतील त्यांनीही सोबत ठेवायची. जे माझे पुरुष बांधव आहेत त्यांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशात किंवा शर्टच्या खिशात किंवा त्यांच्या सॅगमध्ये, पर्समध्ये, पॉकेटमध्ये कुठेही ठेवू शकतात. ज्या माझ्या महिला भगिनी आहेत त्या त्यांच्या स्टॉलला, साडीच्या पदराला बांधू शकतात किंवा त्यांच्या गाऊनच्या खिशात, ट्रॅक पॅन्ट वापरत असेल ट्रॅक पॅन्टच्या खिशामध्ये म्हटलं, पर्स पॉकेटमध्ये जरी ठेवलं तरी चालेल. रात्री झोपताना पुन्हा ही पोटली काय करायची आहे, सोबत उशाशी घ्यायची, उशाखाली घेऊन झोपायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा स्नान वगैरे झालं की ही पोटली पुन्हा सोबत घेऊन घराच्या बाहेर पडायचं. घरातच असाल तरीही तुम्ही ती कमरेला जरी खोचलीत तरीही चालेल, तुम्हाला जिथं ठेवणं शक्य आहे तिथं ठेवायची. फक्त 43 दिवस कंटिन्यू ही पोटली तुम्हाला सोबतच ठेवायची आहे. जरी तुम्हाला पहिल्या दुसऱ्या दिवशीचा अनुभव जरी आला
काही तासांमध्ये जरी अनुभव आला तरीही 43 दिवस ही पोटली सोबतच ठेवायची आहे. कारण 43 दिवस म्हणजे सव्वा महिना होतो. सव्वा महिन्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट राहत नाही की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे आणि ती तुम्हाला मिळालेली नाही. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. त्यानंतरनं 43 दिवस झाल्याच्या नंतर ही पोटली कंटिन्यू तुम्ही तुमच्या सोबत ठेवू शकता किंवा तुम्ही ती पोटली सोडून मोरपीस तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. आणि ती चांदीची तार आहे ती सुद्धा देवघरात ठेवली तरी चालेल किंवा दुसऱ्या उपायासाठी जरी वापरली तरी चालेल. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.